आज आपण पदव्युत्तर द्वितीय वर्षाच्या अंतिम सत्रातील प्रकल्प लेखन या संदर्भात माहिती घेऊया. या प्रकल्प लेखनाच्या संदर्भाने विद्यार्थ्यांमध्ये अनेक संभ्रम बऱ्याचदा निर्माण होतात. प्रकल्प लेखन का, कशासाठी, कसं करायचं, कसं लिहायचं, संशोधनाच्या नेमक्या पायऱ्या कोणत्या, कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे, अनेकदा आपल्याला प्रश्न पडत असतात. आणि आम्हालाही MA द्वितीय वर्षात असताना असे प्रश्न पडत होते. आणि मग वेळोवेळी अनेक गोष्टी समजत गेल्या आणि त्यातून संशोधनाच्या संदर्भातला एक दृष्टिकोन आणि एक दृष्टी तयार झाली. आणि हाच दृष्टिकोन प्रकल्प लेखनाच्या मागे असतो. म्हणजे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम आपण जेव्हा पूर्ण करत असतो तेव्हा तो अभ्यासक्रम पूर्ण करत असताना संबंधित विषयाकडे बघण्याचा आपला एक दृष्टिकोन तयार होत असतो. हा दृष्टिकोन तयार होत असताना त्या संदर्भातलं निश्चितच आपला अभ्यास, आपलं चिंतन तयार सातत्याने चालत असतं. आणि मग एखादा साहित्य प्रकार, एखादी मराठीच्या संदर्भाने बोलायचं असेल तर एखादा साहित्य प्रकार असेल, एखादा कविता संग्रह असेल, कथा असेल, कथासंग्रह असेल, एखादी कादंबरी असेल, एखादं नाटक असेल, आपली अभिरुची त्या दृष्टीने वाढायला लागते आणि वृद्धिंगित होते आणि हळूहळू आपण त्या विशिष्ट अशा एका वाङ्मय प्रकाराकडे ओढल्या जातो. आणि मग एखाद्या वाङ्मय प्रकाराचा अभ्यास केवळ परीक्षेपुरता न करता त्या वाङ्मय प्रकाराचा एक वेगळ्या दृष्टीने विचार करता येतो का, त्याचे नवे पैलू शोधता येतात का, त्या नव्या पैलूंचा काही अभ्यास आपण करू शकतो का, एक प्रत्येक अशा अनुषंगाने विचार करत असताना मग त्याची संशोधन पद्धतीने किंवा शास्त्रोक्त पद्धतीने त्याची नीट मांडणी आणि विचार करणंही तितकाच गरजेचा असतो. आणि मग या सगळ्याची सुरुवात आपल्याला या प्रकल्प लेखनाच्या माध्यमातून करता येते. आणि मग पदव्युत्तर वर्गाच्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा आता मराठीच्या विषया अनुषंगाने बोलत असू आपण बोलत असू तर मराठी विषयाच्या संदर्भाने असणाऱ्या अनेक ग्रंथांचा अभ्यास आपण केलेला असतो. अनेक वेगवेगळे विषय, वेगवेगळ्या वैचारिक प्रवाहांचा अभ्यास आपण केलेला आहे. आणि मग या सगळ्यातून केवळ परीक्षेपुरताच अभ्यास न करता त्या विषयाच्या अनुषंगाने काही संशोधनात्मक मांडणी आपल्याला करता येते का, याही संदर्भाने आपण विचार करून प्रकल्प लेखन केलं पाहिजे, असा यामागचा हेतू आहे. आणि मग हे प्रकल्प लेखन करत असताना कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे. आपण बऱ्याचदा PhD किंवा MPhil अशा बाबींचा विचार करतो. आपल्याला बऱ्याच गोष्टी कानावर पडत असतात. संशोधन अशा अनेक गोष्टींचा आपण विचार करतो. शिकत असताना समीक्षेच्या पद्धतीचा आपण अभ्यास केला, समीक्षा अभ्यास केली आहे, समीक्षा पद्धती अभ्यासलेल्या असतात. आणि मग या सगळ्यातून मराठीच्या संदर्भाने आपला एक दृष्टिकोन, आपली एक नजर तयार झालेली असते, आपला एक दृष्टिकोन असतो, आपली एक भूमिका असते. आणि अशा सगळ्याचा वापर करून आपल्या अभ्यासाचा, आपल्या चिंतनाचा वापर करून किंवा या सगळ्याला एकत्रित करून काही वेगळ्या एखाद्या विषयाच्या, एखाद्या कथासंग्रहाच्या, कविता संग्रहाच्या, एखाद्या कादंबरीच्या, एखाद्या नाटकाच्या अनुषंगाने काही नव्याने मांडणी करता येते का, अशा पद्धतीने आपल्याला विचार करणं आवश्यक असतं. आणि मग केवळ अभ्यासूनच नाही तर काही मांडणीच्या अनुषंगाने काही संशोधनात्मक लेखन करून आपण या पद्धती किंवा संशोधनात्मक लेखन आपण करू शकतो. याची सुरुवात आपल्याला या प्रकल्प लेखनापासून करायची आहे. हे प्रकल्प लेखन पूर्ण झाल्यानंतर आपापल्या महाविद्यालयामध्ये तिथे आपल्याला जमा करायचे आहेत. नंतर या प्रकल्प लेखनाची रीतसर आपली मौखिक परीक्षा होते. या मौखिकीसाठी बहिस्थ परीक्षक असतात. आणि मग त्यांच्यासमोर तुम्ही जो विषय घेतलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने मांडणी करावयाची असते. तो विषय तुम्ही काय घेतला, कसा संशोधन करत असताना, प्रकल्प लेखन करत असताना तुम्हाला कशी मदत झाली, कुणाकुणाची मदत झाली, आपण काय वाचलं, आपण कसं मांडलं, आणि आपण मांडत असताना किंवा आपण हे सगळं मांडल्यानंतर निष्कर्ष आपण काय नोंदवलीत, ह्या सगळ्या गोष्टी संक्षिप्तपणे आपल्याला तिथे मांडायच्या असतात. असं हे प्रकल्प लेखन कार्य आपण आता बघूया. ते 5 प्रकरणामध्ये 6 प्रकरणामध्ये करावं लागतं. सुरुवातीला आपण पायऱ्याने जाऊया. या प्रकल्प लेखनाची सुरुवात आपल्याला तुम्ही लिहित असताना पहिलं पेज किंवा तुमचं पहिलं कागद एखाद्या वहीचं किंवा प्रकल्प लेखनाची सुरुवात पहिल्या पेजवरती तुम्ही ज्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहात
आता बहिर्जी स्मारक महाविद्यालयाचे विद्यार्थी आहात, तर बहिर्जी स्मारक महाविद्यालय वसमत, जिल्हा हिंगोली, मराठी पदव्युत्तर विभाग, असं द्वितीय वर्ष, प्रकल्प लेखन आणि मग खाली प्रकल्पाचा विषय. उदाहरणार्थ आपण आता विश्वास पाटलाची झाडाझडती नावाची कादंबरी आहे, त्या संदर्भाने बघूया. झाडाझडती या कादंबरीचा आशय आणि आस्वाद अशा पद्धतीने जरी आपण विषय घेतला तरी आपल्याला या पद्धतीने त्याचं शीर्षक लिहावं लागतं. मग संशोधन करता प्रकल्प लेखक, तुमचं नाव आणि मग खाली मार्गदर्शकाचं नाव. तुम्हाला ज्या सरांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रकल्प लेखन पूर्ण करावयाचं आहे त्यांचं नाव आणि मग खाली तारीख, महिना मे 2022 असं तुम्हाला लिहायचं आहे. दुसरं पेज तुमच्या प्रकल्प लेखनाचं असेल मनोगताचं, तिसरं असेल तुमची प्रस्तावना आणि चौथं असेल त्याची अनुक्रमणिका. मग अनुक्रमणिकेमध्ये प्रकरण वाईज 5-6 प्रकरणामध्ये तुम्ही जशी मांडणी केलेली आहे त्या संशोधन अहवालाची, प्रकल्पाची तशा पद्धतीने प्रकरण पहिले, प्रकरण दुसरे, तिसरे, चौथे, पाचवे. मग अनुक्रमणिकेमध्ये इकडे अनुक्रमांक असेल, तिकडे प्रकरणाचं नाव असेल आणि इकडे पृष्ठ क्रमांक असेल. म्हणजे प्रकरण पहिले पृष्ठ क्रमांक 1 ते 10, 1 ते 22, मग प्रकरण दुसरे 22 ते 44 वगैरे वगैरे असं तुम्हाला अनुक्रमणिका लिहावायची आहे. मग आपण प्रकरण पहिलं सुरुवात करूया. आता आपण झाडाझडती नावाची कादंबरी विश्वास पाटलाची असेल, आशा बगेंची झुंबर कादंबरी असेल किंवा अनेक पुस्तकं आहेत, अशा एखाद्या कादंबरीचा अभ्यास आपण करणार असू तर मग तुम्ही कथा घ्या, कादंबरी घ्या, कविता घ्या, त्या वाङ्मय प्रकाराच्या संदर्भाने आपल्याला मांडणी करणं आवश्यक असतं. म्हणजे आपण कादंबरी घेतली तर कादंबरीची व्याख्या, कादंबरीचं स्वरूप, कादंबरीचा इतिहास, कादंबरी कधी लिहिली गेली, कशी कशी त्याचे टप्पे थोडक्यात संक्षिप्तपणे लिहायचं. कादंबरीचे घटक कोणते असतात, कादंबरीचे वैशिष्ट्ये कोणती असतात, कादंबरीचं वेगळेपण काय असतं, अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये मांडणी करायची आहे. दुसरं प्रकरण हे तुम्ही ज्या लेखकाची कलाकृती निवडलेली आहे, मग लेखक असेल, कवी असेल, नाटककार असेल, त्या लेखकाच्या माहितीचं त्यांचं व्यक्ती आणि वाङ्मय थोडक्यात त्यांची माहिती द्यावयाची आहे. मग विश्वास पाटील नावाच्या लेखकाच्या कलाकृतीचा, झाडाझडती नावाच्या कादंबरीचा जर आपण अभ्यास करणार असू तर विश्वास पाटलांचं पूर्ण नाव, त्यांचं शिक्षण, त्यांनी त्यांचा कौटुंबिक परिचय, त्यांचा शैक्षणिक परिचय आणि मग त्यांची ग्रंथसंपदा, त्यांनी कोणत्या प्रकारामध्ये लेखन केलं, त्यांनी नेमकं काय काय लिहिलं, त्यांनी एकूण किती ग्रंथांचं लेखन केलेलं आहे, आणि कोणकोणत्या प्रकारचे ग्रंथ आहेत ते थोडक्यात माहिती देणं. नंतर मग त्यांच्या ग्रंथाला काही पुरस्कार मिळाले असतील तर त्या पुरस्काराचाही थोडक्यात तिथे उल्लेख करणं आवश्यक आहे. याच्यानंतर प्रकरण तिसरे, मग तुम्ही जी काही कलाकृती जी कोणती घ्याल, मराठी वाङ्मयाचा खूप मोठा विस्तार आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, वेगळं सांगायची गरज नाही. मग यात तुम्ही जो कोणता प्रकार घेतलेला आहे, कथा, कादंबरी, नाटक, वैचारिक लेखन, जो कोणता असेल तो, त्याचं तुम्हाला संक्षिप्त कथानक, आता आपण कादंबरी घेतली उदाहरणादाखल, तर कादंबरीचं थोडक्यात कथानक तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे झाडाझडती नावाची कादंबरी विस्थापितांचे प्रश्न मांडणारी कादंबरी आहे. या कादंबरीचा खूप मोठा पट आहे, खूप विस्तृत अशी कादंबरी आहे. जवळपास 400 ते 500, 450 ते 500 पाना पृष्ठ संख्या असणारी मोठी कादंबरी, दीर्घ कादंबरी आहे. या कादंबरीमध्ये अनेक कथानक आहेत, या कादंबरीमध्ये अनेक पात्र आहेत, प्रत्येक पात्राची एक वेगळी कादंबरी होईल इतकी मोठी, म्हणजे खूप व्यापक असणारी अशी कादंबरी. आणि मग या कादंबरीमध्ये सातत्याने विस्थापितांचे प्रश्न आणि विस्थापितांचं रोजचं आयुष्य, रोजचा झगडा, रोजचा संघर्ष लेखकाने अत्यंत ताकदीने मांडलेला आपल्याला दिसेल. आणि मग या कादंबरीचं थोडक्यात कथानक आपल्याला लिहावयाचं आहे. चौथं प्रकरण असेल या कादंबरीमधील, झाडाझडती कादंबरीमधील व्यक्तिचित्रण असतील किंवा व्यक्तिचित्रणाचे स्वरूप असेल. मग आता कादंबरी घ्या, कथा घ्या, कविता घ्या, नाटक घ्या. कविता असेल तर त्या कवितेचे प्रकार, नाटक असतील तर नाटकातले पात्र, त्या पात्रांची मानसिकता, त्या पात्रांचं व्यक्तिमत्व, त्या पात्रांची वैशिष्ट्ये आपल्याला नोंदवावे लागतील. कथासंग्रह असेल तर प्रत्येक कथेतली पात्र, आपण किती एखादा कथासंग्रह निवडला, मग त्या कथासंग्रहातील पात्र सारांशाने एकंदरीत सगळ्याच कथासंग्रहातली पात्र एका धाटणीची आहेत का, वेगळ्या प्रकारची आहेत, कथेचा आशय वेगळा असेल, त्याचा थोडक्यात संक्षिप्तपणे आपल्याला माहिती द्यावयाची आहे.
प्रकरण 5वं आता मात्र ह्या कादंबरीची आपल्याला भाषा शैली लिहायची आहे. आशय आणि भाषा. आता कुठलंही भाषेचं संशोधन असेल त्याचा आपल्याला भाषिक अंगाने परामर्श घेणं, त्याचं अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. मग झाडाझडती ही कादंबरी आपण जर उदाहरण दाखल घेतली तर तिथं अनेक पात्रांच्या त्यांची बोलीचे संवाद आहेत. इकडे कुठलंही एखादं तुम्ही जो काही ग्रंथ निवडलेला असेल, जे काही तुम्हाला कुठला जो काही वाङ्मय प्रकार आवडत असेल तर त्या वाङ्मय प्रकाराच्या अनुषंगाने तिची भाषा कशी आहे, ती सहज आकलन सुलभ आहे का, ती भाषा पटकन समजते का, त्या भाषेमध्ये काही प्रतिमा प्रतीकं आहेत का, त्या भाषेमध्ये काही वाक्प्रचार म्हणी आहेत का. आपण असं म्हणतो की दर 12 कोसावरती भाषा बदलत असते आणि मग ही बदललेल्या भाषेचा आशय समजून घेत असताना काही जड जातो का, आपल्याला त्या भाषेचा शब्द त्या काळातले शब्द आपल्याला पटकन आकलनात येतात का, आकलन सुलभ आहे का. कादंबरीची मांडणी बघत असताना तो एकानंतरचा एक उलगडणारा जो आशय आहे तो आशय पटकन सहज उलगडतो का, काही अडथळे आहेत का, किंवा अशा अनेक गोष्टी म्हणजे त्याची भाषिक अंगाने आपल्याला मांडणी करणं आवश्यक आहे. नंतर 6वं प्रकरण किंवा नंतरचा जो भाग असेल तो म्हणजे त्या प्रकल्प लेखनाचा शेवटचा टप्पा, तो म्हणजे निष्कर्षाचा समारोप आणि निष्कर्ष. आणि मग या सगळ्या 4ही प्रकरणाचा थोडक्यात समारोप करत या 4ही प्रकरणाच्या नंतर तुम्ही जो काही कादंबरीच्या अनुषंगाने जी काही मांडणी केली आहे त्या मांडणीचे निष्कर्ष तुम्हाला नोंदवायचे आहेत. मग आता हे निष्कर्ष नोंदवत असताना तुम्ही ही कादंबरी वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटलं, तुम्ही थोडक्यात तुम्हाला ह्या कादंबरीची मांडणी करायची आहे 1-4-5 मुद्द्यामध्ये. मग तुम्हाला तुमचे निष्कर्ष नोंदवायचे आहेत आणि हे निष्कर्ष तुम्ही नोंदवून झाल्यानंतर मग हे संशोधन पूर्ण करण्यासाठी किंवा हा प्रकल्प लेखन अहवाल पूर्ण करण्यासाठी तुम्ही कोणते संदर्भ ग्रंथ वापरलेत का, त्या संदर्भ ग्रंथसूची त्यांची नावं देणं गरजेचं आहे. आणि नंतर इथे हे प्रकल्प लेखन संपतं. लक्षात घ्या, हा प्रकल्प लेखन करण्याचा जो भाग आहे अत्यंत गांभीर्याने आणि व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे. तुमची ही एक परीक्षा आहे. तुम्ही इतर प्रकल्प लेखनात सारखं इकडे बघू नका, कारण पदव्युत्तर अभ्यासक्रमातल्या शेवटच्या सत्रातला हा प्रकल्प लेखनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. याचं कारण असं आहे की पदव्युत्तर अभ्यास करणारा विद्यार्थी हा त्या विषयाचा सजग असणारा, जाण असणारा विद्यार्थी असतो. त्याची एक पदव्युत्तर अभ्यासापर्यंत त्याची एक दृष्टी आपल्या विषयाकडे बघण्याची तयार झालेली असते. तो विशिष्ट दृष्टिकोनातून एक भूमिका घेऊन तो वाचत असतो किंवा एखाद्या भूमिका जरी नाही आपण बाजूला थोडक्यात ठेवली तरी त्याचा एखाद्या कलाकृतीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन तयार झालेला असतो. तो त्या कलाकृतीचा त्रयस्थपणे अभ्यास करू शकतो, त्याची मांडणी करू शकतो आणि या सगळ्या ज्ञानाचा, या सगळ्या विचारांचा खऱ्या अर्थाने प्रात्यक्षिक भाग म्हणजे प्रकल्प लेखन आहे. आणि म्हणून आपल्याला अत्यंत गांभीर्याने हे प्रकल्प लेखन पूर्ण करावयाचं आहे. हे प्रकल्प लेखन दाखल केल्यानंतर तुमची मौखिकी होते, जी मी सुरुवातीला सांगितली. याच्यासाठी बहिस्थ परीक्षक येतात आणि तुम्हाला तुमचं प्रकल्प लेखन त्यांच्यासमोर 5-10 मिनिटामध्ये त्याची नीट मांडणी करावयाची असते आणि मग त्याचं गुणगान केलं जातं. असा हा प्रकल्प लेखनाचा आवाका तुमच्या अभ्यासक्रमात आहे आणि हा तितक्याच गांभीर्यपूर्वक तुम्ही केलं पाहिजे. इथे आपण थांबूया. धन्यवाद.